एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। उल्हासनगरच्या लगत असलेल्या म्हारळ परिसरातील धोकादायक रस्त्यांवर प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। म्हारळची लोकसंख्या वाढत असताना रस्त्यावरून सुसाट वाहने धावत आहेत। विशेषतः म्हारळ उल्हासनगर डी मार्ट परिसर, म्हारळ जकात नाका, जुना पोलीस चौकी आणि म्हारळ सोसायटी परिसरात गतिरोधक नसल्याने नागरिक, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थ निकेत व्यवहारे आणि अशफात शेख यांनी प्रशासनाला निवेदन देत संताप व्यक्त केला आहे। या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत। 31 ऑगस्ट पर्यंत सर्वेक्षण करून गतिरोधक, रोड मार्किंग, स्ट्रीट लाईट आणि वाहतूक नियंत्रण न केल्यास 1 सप्टेंबर पासून डीमार्ट जवळ चवदार तळे येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आज आपण कल्याण मुरबाड महामार्गावर उभे आहे आणि या ठिकाणी डीमार्ट आणि म्हारळ डीमार्टला जाण्यासाठी आणि म्हारळ ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी जाण्यासाठी आणि म्हारळचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच अनेक वर्दळ असते। यामुळे गतिरोधक आमच्या इथं गतिरोधकच नाही। आज मी 5 वर्षापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा करतोय। PWD कडे गेलो तर PWD बोलते तो रस्ता MMRD ने घेतलाय। MMRD कडे गेलो तर MMRD बोलते की तो हा रस्ता उल्हासनगर महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलाय। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रतिनिधींना इकडच्या स्थानिक उल्हासनगरच्या हद्दीत असणाऱ्या नगरसेवकांना वारंवार सांगून देखील इथं गतिरोधक होत नाहीये। आणि हा सध्या इथं आता 2 पदरी रस्ता आहे, इथं 4 पदरी रस्ता म्हारळ पाड्याच्या पुढे 4 पदरी रस्ता आहे। शहाडपासून इथून अद्याप फक्त 2च पदरी रस्ता झालेला आहे। त्यामुळे आमच्या इकडच्या नागरिकांना मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। आणि माझं उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की जर 31 ऑगस्ट पर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 1 सप्टेंबर रोजी डीमार्टच्या बाजूला असणाऱ्या चवदार तळा या पानपोई इथे आमरण उपोषणाचा आम्ही इशारा महानगरपालिकेला दिला आहे। तर माझी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि MMRDच्या देखील अधिकाऱ्यांना विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, जेणेकरून आमच्या इकडच्या वार्ड नंबर 3 मधील जे लोक आहेत आणि ग्रामपंचायत कर्मचारी आमच्या याच ठिकाणी येऊन आतमध्ये प्रवेश करतात त्यांना त्यांच्या देखील जीवाला धोका आहे। आणि तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये पाहू शकता या ठिकाणी जवळपास हजारो लोक या ठिकाणाहून ये जा करतात आणि डीमार्टमध्ये तर रोज कमीत कमी 10-15 हजार लोक ये जा करतात। त्यांच्या जीवाला खरंच धोका आहे। तर महानगरपालिकेने उपाय करून माझी विनंती आहे की उपोषण होण्याच्या अगोदर 31 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्या।